कुठल्या गोष्टीची ब्रँडिंग करायची असेल तर आपण कधी बघितलं हायवेला जाताना रस्त्याच्या बाजूला ते मोठे मोठे ब्रँडिंग बोर्ड असतात किंवा पेपरमध्ये पण छोटीशी ॲड द्यायची असेल तर त्याचे ना 5-10 हजार रुपये घेतात, राईट? किंवा आपण एखाद्या टी व्हीवरती करतो ॲड, देन आपण हे बसच्या ह्याच्यावरती ॲड करतो किंवा काय काय रेल्वे पण सोडत नाहीत, राईट? खरं चायनाचा एक इंजिनियर आहे, त्यांनी काय डोकं अडवलं, जेव्हा सगळं संपतं ना तेव्हा त्यांनी कुत्र्याकडनं ॲड करून घेतली. येस, कुत्र्याकडनं ॲडव्हर्टाईज करून घेतली. जेव्हा त्याला कळालं की आपल्या भारतात खूप कुत्री आहेत जे रस्त्यावरती फिरत असतात, म्हणजे स्ट्रीट डॉग जे रस्त्यावरती फिरत असतात आणि ती काय केलं की विनाकारण चावतात पण. मग त्यांनी काय केलं, जर कुत्र्याकडनं मार्केटिंग करून घेतलं तर बरोबर, कुत्र्यांना काय त्याने खायला प्यायला दिलं तर थोडे पैसे द्यावे लागतात आहे आणि ते बस स्ट्रीट डॉग त्यांना थोडी काय करावं होतं. म्हणजे ह्यानी कुत्र्याला एक कुत्र्याच्या मापाच्या बरोबर युनिफॉर्म घातले आणि ते कुत्र्यांना घालून रस्त्यावरती गेले. म्हणजे कुत्र्याने काहीतरी घातलं तर काहीतरी वेगळं, म्हणजे सगळेजण बघतात आणि आपला हा नियम असायचा, जिथे काहीतरी वेगळं दिसलं तिथे पब्लिक अट्रॅक्ट होते. असंच त्यांनी काहीतरी केलं आणि कुत्र्याकडनं मार्केटिंग करून घेतलं. बघा, म्हणजे कोणाचं डोकं काय चाललं सांगता येत नाही. म्हणजे आपला पैसा पण वाचला त्याचा आणि मार्केटिंग पण झाली त्याच्या ब्रँडचं. बघितलं, म्हणजे काही करता येत. तर अशाच माहितीसाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.